चला, शुभ संध्याकाळ. कसे आहात? छान ना? तर माधुरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत. तर आत्ताच पुण्याहून आलो सकाळी आणि सगळी स्वच्छता चालू झालेली आहे. तर आता कट्टा बिट्टा जरा स्वच्छ करून घेतला, हात फिरवून घेतला. आता भाजी आणली आहे बघा. थोडं थोडं 8 दिवसासाठीच आहे म्हणून थोडं थोडं पाव पाव किलो सामान आणलं, कारण परत लवकर यायला मिळत नाही. मग त्याला किडे बिडे जाऊन लागतात, वाया जातं. असं असतं पुरुष माणसांचं. ते येतात 15 दिवसांनी, पण लक्ष राहतं न राहतं. असं सगळं आता काम चालूच झालं बघा आल्यापासून. म्हणतात ना, अरे संसार संसार, तसं आहे. आलं की सुरुवात. हे बघा, आता गहू आणलाय, गहू दळून आणायचा, ज्वारी दळून आणायची आणि परत हे असं एक 15 किलो दळण आम्ही आणतो दळून. कारण तिथं पुण्यात ना, तिथं आहे गिरणी, पण ते खूपच जाड देतात आणि त्याची पोळी येत नाही. मग कणी अशी कशी तरी अशी वेड्या वाकड्या राठ होतात आणि कडक होती पोळी, म्हणून आम्ही इथूनच दळून नेतो. आमच्या शेजारी गिरणी आहे, त्यामुळं छान दळून देतात. पोळ्या पण छान मऊ लुसलुशीत होतात. तर असं आहे. आता आजची सकाळपासूनची दिनचर्या चालू झाली होती. ते आता दुपारी बाहेरचं जरा स्वच्छता करून घेतली, जरा आता किचन केलं स्वच्छ थोडंफार. आणि आता म्हटलं दळण टाकावं, कारण आता मंगळवारी सुट्टी आणि पावसानं आता जरा सुट्टी दिली आहे. थांबला आहे आत्ता पाऊस, तोपर्यंत म्हटलं आता दळण टाकून यावं. असं चालू आहे सगळीकडं. आता थोड्या हॉलमध्ये जाळ्या जळमट झालीत, थोडा फॅन सगळे घाण झालेत, ते आता पुसून घ्यायचे बघा सगळे. आणि महाराज तर आमच्या पाठीशी आहेतच. आता चालू आहे सगळी सुरुवात. नमस्कार, असं सगळं महाराजांना नमस्कार. तर आता हे एकंदरीत सगळं स्वच्छतेची कामं चालू आहेत. आता हे 2-3 दिवस सहज पुरणार आणि जरा रुटीन लागलं की परत आपलं चालू. आणलं बघा दळण आणलं, गहू आणलं, गव्हाचं आणलं 15 किलोचं दळण, ज्वारी आणली आणि सगळं दळण आणलं बघा. आत्ता छानपैकी सगळं पाऊस पडतोय आणि सगळे सोसायटीतले जवळजवळ 1.5 महिन्यांनी गाठ पडल्यामुळं सगळे म्हणले अरे वा केव्हा आला. बोलण्यात 1 तास 1.5 तास गेला. 4-4:30ला बाहेर पडलेले, घरातनं दळण घेऊन गेले, तसे ते अजून चालूच आहे बघा. सगळेजणी ये 5 मिनटं 10 मिनटं सगळ्यांचा वेळ गप्पा मारण्यात. असं हे आपलं जे मध्यम ग्रामीण जे आहे गाव, तिथले लोक प्रेमळ असतात, चौकशी करतात, होय की नाही. त्यामुळं बरं वाटतं आपली माणसं भेटल्यावर. हे बघा अजून आमचं काम झालं चालूच आहे. आणि बघा फरशी कशी स्वच्छ निघालेली आहे. आणि ही फरशी आमच्या आहोनी स्वच्छ केलेली आहे. असं सगळं किती छान. पाऊस तर चालूच आहे बघा, पण फरशी बघा किती छान पूर्ण शेवाळलेली होती, ती आता निघालेली आहे बघा कशी. अशी सगळी फरशी अशी आहे. आत्ताची एक चौकोन झालेला आहे, मागचा भाग झालेला आहे आणि आता पूर्ण हा परत बोळ करायचा आहे. आता हे काम उद्याला करायचं. घरात माणूस असलं की किती महत्त्वाचं. गड्या माणसांच्या मागं लागता येत नाही, ती वेळेवर येत नाही, म्हणून आपला हात जगन्नाथ म्हणतात तो असा. आणि हे बघा हे कष्टाचं फळ कसं आहे. या सगळ्या अनंताला कळ्या आल्यात भरपूर. हे बघा अनंताला कळ्या आल्यात, या जास्वंदीला कळ्या आल्यात. इथं नसताना हे कष्ट आहेत आणि या कष्टाचं फळ आहे. अशी सुंदर बाग, मन आपलं किती भरून येतं. ते चिक्कू बघा कसे निघाले छानपैकी. भरपूर चिक्कू आलेत. परवाच 2-2.5 डझन चिक्कू निघाले आणि ते घरचे, त्याला औषध मारलेलं नाही, काही नाही. आता हे आमचे आहोत दमलेले आहेत स्वच्छ करून इथलं. आता चहा करायचा छानपैकी. तुम्हाला काय वाटतं? बरं वाटला का व्हिडिओ? जसा येईल तसा करते. पाऊस तर संततधार चालूच आहे बघा. आता काय तर म्हणे परतीचा पाऊस आहे म्हणतात. बरं असू दे आता काय, पण आपण आपलं घसरायचं. हे स्वच्छता केली म्हणजे बरं वाटतं. बघा किती छान निघालंय स्वच्छ. असं हे मशीनद्वारे सगळं केलेलं आहे, चालूच आहे बघा. त्यामुळं सोपं जातं, हातानं घासायला आता होत नाही आपल्या या वयाला. हे जे झाड आहे ना नारळाचं,
हे मलेशिया सुवर्ण जातीचं हे नारळाचं झाड आहे. हे आता बघा केवढं झालंय. आणि ही सगळी खटाटोप जी आहे ती नातवंडांसाठी केलेली आहे. आमच्या आहोनी रिटायर झालेत मागच्या अजून 7-8 महिने झाले, पण अखंड चालू आहे. ते रिटायर काही झालेले नाहीत. आणि खाली बसून ह्याला नारळ लागतात म्हणे. पाहूया, आल्यानंतर मी परत व्हिडिओ करीनच, तुमच्यापर्यंत पाठवीन. तर ह्याला फळ आत्ताशी हे किती 6 महिने झालेत. आता 3 वर्षांनी फळ येतं म्हणतात. पाहूया कसं कसं आहे, काय काय आहे. हे बघा, हे सुद्धा जे चिक्कू आहेत हे आत्ता मी खाली होते. खारुताई येते सारखी खायला, तिलाही ठेवतो. आणि थोडे काढलेत आत्ता, मोठे मोठे ते काढले, पण खारुताईलाही ठेवतो 2-3 खायला. 1 कण 7 जणांनी खावं म्हणतात, तसं ते करतो. आणि ही बघा, ही आमची सगळी घरची फुलं आहेत. ही पाहिली का, ही सगळी घरची फुलं आहेत. देव आमचे श्रीमंत आहेत, श्रीमंत. आमच्याकडं 17 प्रकारच्या जास्वंदी आहेत. बघा, आता आज दिवसभर सगळं आहे. आज सकाळी पोहे काढले, कारण घरात काम असल्यामुळं आज जेवणाचं असंच आहे. मग आता मस्तपैकी संध्याकाळी ज्वारीचे भाकरी, पिठलं, मिरचीचं लोणचं आणि भात करणार आहे. असं आहे एकंदरीत आजचा जेवण. चला आता आपण मेथी पिठलं करूया मस्तपैकी, जरा तोंडाला चव येणार. आता मोहरी घातली, कांदा न घालता लसूण जरा चेचून घातला, म्हणजे बारीक करून घातला खलबत्त्यात. कडीलिंब घातला, हिरवी मिरची घातली आहे, तुम्ही करत असालच पण आपलं. आणि आता ह्यात टाकायची मेथी. मस्त फोडणीतच मेथी टाकायचा हिंग. परतून घ्यायची छानपैकी. मेथी घालून पिठलं बघा मस्त होतं. एकदा करून बघा, छान होती, अगदी खमंग होतं. हळद घातली, तुम्हाला आवडतं ना मेथी पिठलं? होय हो, मेथी पिठलं आवडतं ना? अहो, आवडतं ना? आता का? हां, बरं, आता बघा खाऊ एकदा माझ्या हातचं कसं छान झालं. बस आता हे उकळी आली. मीठ घातलं, चवीनुसार मीठ घातलं. आणि त्याला आता उकळी आली ना की पीठ लावायचं आणि छान मंद गॅसवर शिजून द्यायचं पिठलं. डाळीचं पीठ व्हायला आहे आणि मस्तपैकी आता शिजून द्यायचं. गरम गरम छान लागतं. पाऊस पडतोय बाहेर. कसा मेजवानी आहे आज आमच्याकडं. भात, पिठलं, भाकरी, कांदा आणि मिरचीचं लोणचं. या सगळ्यांनी खायला. आज घरगुती आमचा मेनू आहे छानपैकी. या, आज ह्या प्रकारे मी व्हिडिओ केला आहे. कसा वाटला? काम करत करत केलेला आहे हो. असं द्यावं काय त्याला. सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा बरं का.